तर ही मी बनवलेली आहे शिळ्या चपातीची रेसिपी। ह्याचं नाव मला नाही सुचत, ती तुम्ही नक्कीच सुचवून मला कमेंटमध्ये सांगू शकता। नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे शिळ्या चपातीची रेसिपी। तुम्हाला आवडेल बघा तुम्ही। तर या रेसिपीसाठी मी इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि ही आहे शिळी चपाती। ती मी अशी ठेवणार आहे त्याच्यावरती असं। त्यासाठी बांधायला मी एक दोरा घेतलेला आहे, तर त्याला असं आपल्याला बांधायचं आहे। असं व्यवस्थित बांधून घ्यायचं गोल। तर बघू शकता तुम्ही, मी इथे असं बांधून घेतलेलं आहे त्याला। अशाच प्रकारे मी ते 3 ग्लास बांधून घेतलेले आहेत। आता हे ग्लास आपल्याला पंख्याखाली 15 मिनिटं ठेवायचं आहे, जेणे चपातीचे काठ हे सगळे वाळते। तर आपली चपाती पंख्याखाली कडक झालेली आहे। आता आपण याला तळून घेऊ। आता उरलेल्या चपातीचे तुकडे पण आपण भाजून घेऊया। ते तळून घ्यायचे। आपले सगळे तळून झालेले आहेत। आता आपण याला बारीक बारीक तुकडे करू। आपले सगळे तुकडे बारीक करून झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया। यात मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, तो घालायचा आहे। टोमॅटो, थोडासा फरसाना, हे ऑप्शनल आहे, माझ्याकडे होते म्हणून मी टाकले। भाकरवडी आहे, थोडं मीठ आणि थोडीशी साखर। आणि आता घालूया कोथिंबीर। तर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी थोडी ग्रीन चिली सॉस टाकणार आहे। केचप आहे, आता आपल्याला हे सगळं लावून घ्यायचं आहे। असं करून आपण सगळ्यांना लावून घेऊ। अशा तऱ्हेने मी सगळ्यांना लावून घेतलेला आहे सॉस। आता आपण तयार केलेला मसाला याच्यामध्ये भरूया। असं मी सगळे भरून घेतलेलं आहे याच्यामध्ये। आपली क्रिस्पी झालेली सगळा मसाला। आता मी याच्यामध्ये घालणार आहे बारीक शेव। आता आपण याच्यावरती कोथिंबीर घालू। तर ही मी बनवलेली आहे शिळ्या चपातीची रेसिपी। ह्याचं नाव मला नाही सुचत, ते तुम्ही नक्कीच सुचवून मला कमेंटमध्ये सांगू शकता। आणि तुम्हाला कशी वाटली ही सोपी रेसिपी मला नक्कीच सांगा। लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।